तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहे बावधनमध्ये. तर बावधनचं ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध हे बगाड आहे. तर प्रत्येक जणाला माहिती आहे बावधनचं बगाड म्हणजे काय, पण जी काय गोष्टी काय माहीत नाहीत बगाडाबद्दल ते आपण आज ती जाणून घेणार आहे गावकऱ्यांकडून. तर चला आपण जाणून घेऊ. तर नमस्कार काका. नमस्ते. तर तुमचं नाव काय काका? मी राजेंद्र कदम, बावधन गावचा माजी उपसरपंच, वाय मार्केट कमिटीचा माजी संचालक. तर आपलं जी बावधनचं बगाड आहे ती पूर्वी कधीपासून चालू झालं आहे काय? तसं पाहायला गेलं तर बावधनचं बगाड कमीत कमी 200 वर्षापूर्वीपासून चालू असेल. काय काय म्हणतात की महाराजांच्या काळापासून बी चालू आहे. आम्ही तर 200च वर्ष, महाराजांचा काळ म्हटलं ते 300-350 वर्ष. आम्ही बोलताना बोलतोय 200. तर ॲक्च्युली तसं जुनं मंदिर होतं आमचं. त्या जुन्या मंदिरामध्ये एक खांब आहे, त्या खांबाला नाल ठोकायचे. म्हणजे दरवर्षी एक बगाडा झालं की त्या बगाड्याने एक नाल ठोकायचा. त्याच्यावरनं समजलं असतं की बाबा आत्तापर्यंत किती वर्ष झालं हे बगाड चाललेले. परंतु रेनोव्हेशनमध्ये ते सगळं काढून टाकल्यामुळं ते आज मी तिला सांगू शकत नाही आपण की हे किती वर्षापासून चालू झालं. पण नक्कीच 200 ते 300 वर्षापासूनचं हे बगाड असणार आहे. तर ही बगाड आहे नक्की आपलं भैरोबाचंच आहे का अजून दुसऱ्या कुठल्या देवीने आपल्या खाळायला दिला काय? एक हे नाथाचंच बगाड आहे. कारण नाथाचाच रथ हा खाली जात असतो, सोनेश्वरावर जात असतो. सोनेश्वरावर बी जाण्याचं मागचं एक कारण आहे की त्या पलीकडच्या बाजूला जे सोनेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नंदी आहे, त्या नंदीच्या गळ्यामध्ये बगाड आहे. मग असं म्हटलं जातं की बाबा ठीक आहे, नाथाचा रथ आहे, नाथाचा रथ जर सोनेश्वरला गेला, तिथं स्नान करून आला, कारण आपली कृष्णा नदी ही आज पवित्र नदी मानली जाते. मग तिथं स्नान करून तो बगाड्या तिथून गावापर्यंत येत असतो. ॲक्च्युली आम्ही इतिहासात ऐकीव आहे, माहिती नाही. कारण जुने लोक सांगत होते ते फक्त ऐकणार की खरं मूळ बगाड हे जन्नी मातेचं. परंतु भैरोबा हा भाऊ असल्यामुळं त्या भावाला ते खेळायला दिलं लहान असल्यामुळं, त्यामुळं ते बगाड असं सोनेश्वरला जात असतं. मग त्या देवीने आपल्या भावाला खाळायला दिलंय बगाड, ते मग पहिले देवीचं निघतं का नाथाचं बगाड? नाथाचं. नंतर मग दुसऱ्या दिवशी देवीला भेटायला जातं. ती गावातल्या गावातच फिरतं का नदीला जातं? नाही, नदीला नाही, गावात जन्नी मातेच्या मंदिरापासून ते लगेच परत भैरोबाच्या मंदिरापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शिळा जत्रेला, शिळा जत्रे दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी ते 1-2 तासाचा खेळ असतो. 2 तासात आपलं पोरं म्हणजे आपल्या हातावर आणतात बैल वगैरे काही नाही गावात. आणि आपलं जे नाथाचा रथ आहे, पूर्वीच्या जी जुनी पिढी आहे आणि आत्ताची जी नवीन जनरेशन आहे, त्या जनरेशनमध्ये आणि ह्या जनरेशनमध्ये म्हणजे असा खेळ किती वाढला आहे का कमी झाला आहे? उत्साह वाढलेला आहे अलीकडच्या ह्याच्यात. पूर्वी खेळच होता, आता हा खेळाचा उत्साह झाला आहे. उत्साह वाढल्यामुळं थोडासा हे होतं. पूर्वी कसं होतं, पूर्वी जी बगाडाची रीत होती ती बगाड ही तर्फावरती यायची. बाबा आमच्या गावामध्ये 2 तर्फ आहेत, एक भोसले तर्फ आणि एक पिसाळ तर्फ. मग एका बाजूला पिसाळ तर्फाची बैल झोपायची, एका बाजूला भोसले तर्फाची बैल झोपायची. म्हणजे एका साईडला पिसाळांची आणि एका साईडला भोसलेची. परंतु ती बैल त्या ठिकाणी तर्फावर गाडा येत होता. मग ज्याची बैल मजबूत असायची त्या बाजूला गाडा जायचा. त्यामुळं गाडा गावामध्ये यायला कित्येक वेळा 10 वाजलेले, रात्रीचे 10 वाजलेत असं ऐकीव आहे. आणि कारण माझ्या बघण्यामध्ये जोपर्यंत होतं तोपर्यंत तरफ मोडीस आली होती. मग तरफ मोडण्यामागचं कारण बी हेच होतं, एक तर उशीर व्हायचा, परत धोके निर्माण व्हायचे, गाडा पळायचा, उशीर व्हायचा, त्या कॅनल नव्हता आणि संपूर्ण शेतातून असल्यामुळं ते बगाड्यापर्यंत हा शेतातूनच गाडा येत होता. म्हणजे आता जी डांबर रोड झालेला आहे सोनेश्वरच्या तिथं, तेव्हा तिथं काहीच नव्हतं, बिलकुल नाही, सगळी शेती होती. आणि असा एक रूट कधीच ठरला नाही की बाबा ह्या रूटनंच बगाड आले. 100% त्याच रूटनी बगाड येत असतं, आणायचं असतं. परंतु बैल इकडची बैल जास्त जोराला लागली की त्या बाजूला गाडा जायचा, त्यामुळं परत त्या जागेवर आणायचा, परत सरळवर यायचं, असा खेळ चालायचा. हा आता ज्यांचं आता समजा आता खुतं आहेत, आता खुत्याप्रमाणे गाडा येतो बावधनमध्ये. आता बाकीच्यांना खुत्यांमध्ये चान्स भेटत नाही, मग ती जी बैलं आणतात नवीन, मग ती नवीन बैलांना चान्स भेटतो का? असं कधीच होत नाहीये. आमच्या गावामध्ये जेवढी बैल आहेत त्या सगळ्यांना यदाकदाचित काही बैलांना डबल नंबर येतो. कुठलाच जुंपला जात नाही असं कुठलं होत नाहीये. सगळे बैल जुंपले जातात. आणि जी जुन्याच्या काळात जेवढी बैल प्रमाणात होती तेवढी जास्त बैल अजून आहेत का अजून वाढलेली? 100% वाई तालुक्यात, सातारा जिल्ह्यामध्ये म्हटलं तर सर्वात जास्त बैल असतील तर ह्या बावधन गावामध्ये. मोठ्या मापाची आणि मोठ्या मापाची देखणी बैल सर्वात जास्त असतील तर ते बावधनमध्ये. त्या बैलांचे आपले खाद्य ही 2 महिन्या अगोदर का वर्षभर तयार करायला लागतं? 12ही महिने त्यांना खाद्य देतात. तिथले शेतकरी असे आहेत, रतीब जो चालू असतो तो बैल नुसता रथच नाहीये, बेंदूर सण मोठा असतो आमच्या इथं. शेती कामं असतात. शेती कामं आता थोडी कमी जरी झाली असतील तरी हौशी शेतकरी जे आहेत
ते बेंद्रासाठी आणि बगाडासाठी बैलांची जोपासना करतच असतात. आपल्या स्वतःच्या लेकराला कमी घालतील परंतु जनावराला जास्त घालतील. आणि जेव्हा आपण नाताचा रथ अख्ख्या म्हणजे अर्ध्या रात्रीला आपण जो बांधतो त्या टायमिंगला सगळ्यांचा उत्साह कसा असतो? खूप मोठा उत्साह असतो. अगदी लहान मुलांच्यापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत ज्यांना काही करता येत नाही तो सुद्धा, ज्याला चालता येत नसेल म्हातारबाबा, ते म्हातारबाबासुद्धा स्वतःच्या नातवाला म्हणणार मला नेऊन तिथं बसव. म्हणजे आजही त्यांच्यामध्ये तो उत्साह आहे की गाडा बांधतात कसा. किंवा आपल्याला जे नवीन पिढीतली जी मुलं आलेली आहेत त्यांना एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते लोक बसून सांगतात तुम्ही असं करा म्हणजे असं गाठ बसेल, असा तिढा घ्या म्हणजे असा आवळेल. ह्या गोष्टी ज्या असतात ती जुनी लोक सांगत असतात. जी जुन्या पद्धतीने म्हणजे जी बांधण्याची पद्धत आहे तीच आहे. ती अजून तीच आहे. तीच आहे, त्यात काय बदल नाही. त्यात बदल नाही. आणि बदल करू शकत पण नाही पुढे. बदल करणे, कारण हा गाडाच एवढ्या 5 किलोमीटरवरनं येत असतो. मग बदल करून फायदा काय? नुकसान करून घेण्यापेक्षा जी पद्धत चालू आहे ती पद्धत तीच चालू आहे. आणि आता एक 4-5 वर्ष आधी लॉकडाऊनमध्ये तुम्ही बगाड काढलं, हे सगळ्यांना माहीत झालं. पण इंग्रजांच्या काळात सुद्धा बगाड निघालं होतं, हे सुद्धा आम्ही ऐकू आहे. आमच्या आजोबांनी मला सांगितलं होतं. म्हटले असंच इंग्रजांनी गाडा अडवला होता की जाऊन द्यायचं नाही, म्हटले बगाड न्यायचं नाही. म्हणजे इथनं न्यायचं नाही नदीला का नदीवरनं आणायचं? इथनंच नदीला न्यायचं नाही म्हणून तिथं असं कडं केलं होतं असं म्हणायचे की इंग्रजांच्या काळात लोकांनी त्या सुरक्षा यंत्रणांनी कडं केलं होतं बगाड खालू द्यायचं नाही म्हणून. परंतु काही कारणास्तव ती लोक सगळी जेवायला गेली की चहा प्यायला गेली, तेवढ्या वेळात पोरांनी, गावातील तरुण मुलांनी तो गाडा खेचून सोनेश्वरापर्यंत नेला होता बिना बैलाचा. त्यावेळच्या काळात त्या शेतातून सुद्धा नेला होता असं आजोबा सांगायचे. तेव्हाच्या काळात शेतातून नेणं ही मोठी कसरत होती. जुन्या ते आपल्या ज्या परंपरा चालू आहेत नाताच्या बगाडाच्या, त्या बदल काय, त्यात बदल फेर काय? बदल बिलकुल नाही आहे. ज्याची कामं ज्याला दिलेली आहेत ती कामं सगळेजण आपापल्या पद्धतीत करत असतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर उशीर झाला किंवा सकाळी पहाटे ज्यावेळी आमचं बगाड खाली जात असतं त्यावेळी मशालीचा मान चर्मकारांना आहे. म्हणजे संध्याकाळी जेव्हा नाताचा रथ निघतो रस्त्यानं पहाटे त्यावेळेला मशाल घेऊन चारी बाजून असतात. किती मशाली? चारी बाजूनी मशाली असतात. किती असते साधारण? 4-5 मशाली असतात. जरा उजेडासाठी फक्त ती मशाल असते. आणि तेव्हा मागच्या साईडला जी दुर्वीची बैल असते तेव्हा टाकलेली असतात संध्याकाळची? नाही, ते थोरलावाडा इथं म्हणून आहे. त्या थोरल्यावाड्यात गेल्यानंतर मग बैल येतात. कारण त्यावेळी जरा थोडेसे झुंजू होतं. मग झुंजू झालं की बैल झुपा येतात. म्हणजे जेव्हा सोनेश्वरला जेव्हा रस्त्याकडून डांबराकडून रस्त्यात वावरात उतरल तेव्हा बैल टाकतात? नाही इथं थोरल्यावाड्यातच टाकतात. दुर्मिळ नसतात. दुर्मिळ त्याला आळवाट म्हणतो. डांबरावरून ज्यावेळी आम्ही वावरात जातो त्यावेळेला मग ते दुर्मिळ बैल झोपली जातात. आणि आजपर्यंत जेवढी सगळी म्हणजे जेवढी बौद्धांची सगळी जी माहिती काय आहे अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आणि अजून काय तुमच्या असं ध्यानात आहे का की अजून जी महाराष्ट्रात कुणालाच काय त्या बगाडाबद्दल काय माहिती नाही? बगाडाबद्दल तर आता दरवर्षीच बगाडाची बातम्या बाहेर येत असतात. परंतु आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की हे जरी नाथाचा रथ असला तरी हे नाथाच्या रथ हा आमच्या गावातल्या एकीचं प्रतीक आहे. कारण या गावामध्ये 12 बलुतीदार सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. मग ज्याला जी कामं येतात किंवा कुणाला सांगायला लागत नाही की तू ते शिवाळीकडे घेऊन ये, तू ते हे काम कर, ते काम कर, अशा गोष्टी सांगायला लागत नाही. जो तो स्वतः उत्साहाने करत असतो. आणि हे बगाडाचा खेळ आमचा कुठंच इतका दिवस चालत नाही. हा आमचा बगाडाचा खेळ कंप्लीट 1 महिना चालतो. 1 महिना. पण आता महाशिवरात्रीपासून जे चालू होणार तो बगाड रंगपंचमीपर्यंत हा आमचा खेळ चालू असतो. रोज काय ना काहीतरी कामं असतात. आता महिना फक्त राहिला आता बगाड यायला, तर काय कुठक्यावर तयारी आली काय बगाडाची? नाही, आमची तयारी ही फक्त कळकत ओढली की आमची तयारी चालू झाली. जे सांगतोय महाशिवरात्री दिवशी त्या दिवशी आम्ही कळक तोडत असतो. ते कळक तोडल्यानंतर 2 दिवस ठेवायचे. 2 दिवसानंतर ती सरळ होण्यासाठी त्याच्यावर दगडी ठेवायची. म्हणजे रोज काय ना काहीतरी कामं चालूच असतात. काय रस्त्या नाहीत किंवा चराटं नाहीत, याताऱ्या नाहीत, हे सुद्धा चर्चेला इथं गाव कारभारी जे असतात. आता हे आमचं विश्वस्त मंडळ आहे. आता त्यांच्यापाशी येऊन सांगायचं बाबा यावर्षी एवढ्या याताऱ्या लागत्याल, एवढ्या कणा करायला लागेल किंवा वाघ करायला लागेल, खांब करायला लागेल. ह्या रोज चर्चा असतात. मग त्यातून आमचं ठरतं की यावर्षी कणा करायचा, खांब करायचा, वाघ करायचा, काय करायचं. शीड फक्त दरवर्षी नवीन असतं. म्हणजे जेव्हा जी सामान आपल्याला वाटेल बाबा ही उपयोगी पडू नाही शकत हे नवीन करायचं का दरवर्षी हाय असं नवीन गाडा तयार होतो? नाही, जे आता कणा आम्ही दर 2 वर्षांनी बदलतो. 2 वर्षांनी चाका कणा खातो का? दगडी चाका असल्यामुळे तो कणा खातो. कणा खाल्ल्यानंतर रिस्क नको म्हणून
ते बाजूला ठेवायचं आणि नवीन करायचं. एक वर्ष असा बी झाला होता की कणा काहीतरी सोनेश्वरच्या टीचा तुटला होता. थोरल्यावाड्यात तुटला होता, कणा कट झाला होता. परंतु त्यावेळी सुद्धा आमची या गावातली जी सुतार मंडळी कणा तिथून काढला नाही बाजूला, तिथंच कातून तिथंच बसवला. तिथंच तुटला होता, तिथंच छाटलून परत तिथं हाय असं करून परत घालून काढा परत नदीला गेला. परत नदीला नाही येत होता, गावात येत होता. गावात येत होता. त्यावेळेला हे घडलं होतं. म्हणजे कोणत्या सालाची गोष्ट? हे साधारणपणे 85 सालची गोष्ट आहे. 84-85 माझ्या वडिलांच्याच बघाड होतं. हां, त्यावेळी हे घडलं होतं. आणि असं बघाडाच्या टायमिंगला जी तुम्ही म्हणजे जी परलुकी आपण जी माणसं बाहेरनं बघायला येतात त्यांना काय सांगाल? त्यांना आम्ही फक्त एकच सांगतो, आमच्या गावचं एकीचं जे प्रतीक बघाड आहे ते बघाड पाहण्यासाठी या, जरूर या. नाथाचं दर्शन घ्या. परंतु ह्या खेळामध्ये तुम्ही पाहुण्यांनी किंवा लहान मुलांनी ज्यांना माहिती नाही ह्या लोकांनी त्या खेळामध्ये येऊ नये. कारण त्यांना माहिती नसतं बघाड कुणीकडे जाणार आहे, बैलं कशी पळणार आहेत, त्यांच्यामुळं आघात होण्याची शक्यता असते. आणि आपलं जी बघाडाचं नियोजन जे असते, नियोजनचं प्रत्येक गोष्टीचं करावंच लागतं आपल्याला. मग हे अख्खं गाव बसून नियोजन कोणत्या दिवशी करतं? महाशिवरात्रीला आमची एक मिटिंग असते. मग त्या मिटिंगमध्ये ठरतं आमचं की अगदी गावच्या यात्रा वर्गणीपासून ते सगळं बघाडात कसं चाललं पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यावरती चर्चा होती. बैलांचा अंदाज घेतला जातो. बाबा ह्या पिसाळ तर्फला किती बैल आहेत, किती खुतं होतील, भोसले तर्फला किती बैल आहेत, पिसाळ तर्फला किती बैल आहेत, त्यांची किती खुतं होतील. आणि ते मग खुतं खाली ज्यावेळी स्टार्ट होतं त्यावेळी 12 बैलं झुपली जातात. ज्यावेळी डांबरला येतो त्यावेळी 10 बैलं झुपली जातात. मग त्या प्रमाणात समजा भोसल्यांची बैलं असतील तर भोसल्यांचा नंबर असेल त्या ठिकाणी 12 बैलं त्यांनी तयार करायची. डांबरला आलं तर 10 बैलं तयार करायची. कुठली झोपायची त्या भावकीने ठरवायचं. पण जेवढी बैल अख्खी जेवढी गावात असतात तेवढ्या नातांच्या रथाला सेवेसाठी सगळे 100% सगळी झुंपली जातात. कुठलाही बैल माघारी येत नाही. रथ वाढल्याशिवाय घरी माघारी येतच नाही. नंबर येतोच त्याला. फक्त कोणाला डांबरला येईल, कोणाला वावरात येईल अशी पद्धत असते. बरं, बहुतेक तरी जी ताकदवान बैल आहे ती आम्ही आळवट्याच्या त्या राजपुऱ्यांची शेती आहे तिथून खाली झुपत असतो, कारण ते शेतात असतं. आणि जी थोडी नुकसान आहेत ती बैल मग आम्ही डांबराला घेतो. मग आता थोडीफार वाईज तरी म्हणजे गावात जेव्हा गाडा येतो तेव्हा कुणाची बैल, बगाड्याची बैल असतात बघा. हां, बगाड्याची बैल काय करतो, पूर्वीपासूनची एक ही आहे की ज्याच्या भावकीतला समजा भोसल्या तरपतला बगाड्या असेल किंवा कदमांच्यातला बगाड्या असेल तर मग कदमांची बैलं आहेत का ती, मग तेवढी बैलं 10 तिथं तयार ठेवायची सरकारी दवाखान्यापाशी. हां, मग तिथून त्यांनी मंदिरापर्यंत न्यायचं. आणि आता आपण नाथ साहेबांचं तर बघा सगळं म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं. आता त्या बहिणीने देवाला आपल्या नाताला जे गाडा खाळा दिलाय त्यांचा कौल कसा लागतो? त्यांचा कौल लागत नाही. जन्नी मातेचं बगाडी जे असतं ते मग दुसऱ्या दिवशी वरती बगाड जातं. त्या ठिकाणी फक्त माळी समाज, जायकर आणि दाभाडे यांना तिथं कौल न लावता यावर्षी जर जायकरांनी घेतलं तर दुसऱ्या वर्षी दाभाड्यांनी घ्यायचं. मग त्यांनी ठरवायचं कोण बगाड्या करायचं. एक वर्ष ही तर एक वर्ष ते तर फिक्स असतो. परंतु आमच्या खालच्या नाथाच्या याला होळी दिवशी आम्ही कौल लावला जातो. त्या ठिकाणी नवसकरी जवळजवळ 60-70 नवसकरी असतात. त्यातून एक नवसा निवडला जातो. मग जे नवस जी लावतात हे गावातल्याच मर्यादित ते नाही, 12 वाड्याच्या मर्यादित फक्त 12 वाड्याच्या पलीकडे नाही कोण, पलीकडे नाही. म्हणजे बाहेरची दुसरी कोणी येऊन गाव आणि गाव म्हणा शेलारवाडी, वागजावाडी, अनपटवाडी, मातेकरवाडी हेच फक्त येतात. जे 12 वाड्या सोडून दुसऱ्या तिसऱ्या गावातले कोणी येऊन कौल लावू शकत 12 वाड्या बी नाहीत येत. त्यातल्या ह्या 5-6 वाड्या फक्त. बरं, म्हणजे आता समजा बावधनला हे 12 वाडे आहेत. आता समजा एखादं आता वरचं वाईचं कुठलं एक गाव आहे तिथल्या गावातल्या का माणसाने कौल लावू शकत नाही. त्याची जिम्मेदारी तो इथं येऊन इच्छा व्यक्त करेल पण त्याची जिम्मेदारी कोण घेत नाही. म्हणून गावातलाच बगाड्या असा लावू शकतो का असा कौल? हा, तो त्याची इच्छा. असं एकदा घडलं होतं. परंतु त्यावेळी गावाने सांगितलं की बाबा तुझी जबाबदारी इथं गावात कोण घेणार नाही, त्यामुळे तू कौलाला बसू नको. जबाबदारी नक्की म्हणजे कशी? भरपूर असतं. बगाड्याचं काम थोडं नसतं ना. तो होळीच्या दिवसापासून बगाड गावात येईपर्यंत त्याच्या भावकीने सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याला लागणारी लिंब म्हणा, त्याला लागणारी तेल म्हणा, गोमूत्र म्हणा, हे सगळ्या गोष्टी ज्या असतात 5 दिवसाचं त्यांनी सगळं कलेक्ट करायचं असतं. आम्हाला जवळजवळ 200 लिटर गोमूत्र लागतं. 200 लिटर. हां, ते गोमूत्र हे टाकण्यामागचं एक सायंटिफिक कारण आहे. नुसत्या तेलावरती म्हटलं तर दगडी आणि लाकूड घर्षण होऊन पेट घेऊ शकतो. गोमूत्र हे थंड असतं म्हणून तेल आणि गोमूत्र असं टाकलं की ते थंड राहतो कणा, ते घर्षण होऊन पेट घेत नाही. आणि होळी दिवशी जेव्हा कौल लागतो
5 दिवसाआधी जेव्हा कौल लागतो त्याच्या मागचं कारण काय? आता प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक कारण आहे, म्हणजे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. बगाड हा खेळ, बावधनचा बगाड हा खेळ काही सोपा नाही आहे, खूप मोठा, खूप त्रासाचा. गावालाही जेवढा त्रासाचा आहे तेवढा त्या बगाड्याला त्रासाचा आहे. मग बगाड्याला हे त्रासाचं का त्रास होऊ नये म्हणून होळी दिवशी कौल लावायचा. तिथून तो 5 दिवस वाकेश्वरावरनं पाणी आणायचं, गावातील संपूर्ण देवाला पाणी घालायचं. म्हणजे किती वाजता जातो साधारणपणे तो 1:30-2च्या दरम्यान उठून जातो. आणि तिथं महादेवाला सगळ्याला आंघोळ करतो, तो स्वतः आंघोळ करतो, तिथं महादेवाला आंघोळ घालतो आणि कळशी घेऊन अशी कळशी पकडून 5 देवळं गावातले सगळे मंदिरं तो पाणी घालत 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 घरी जातो. त्याच्या मागचं कारण असं की बगाड्याचा हा दिवसभर असा असतो. मग कळशी तो अशीच पकडून आणायची की जेणेकरून हे सराव व्हावा, त्याला 5 दिवसात सराव होतो. अनवाणी चालायचं असतं, तर ती रस्सी असते, त्या रस्सीखाली जरी फेटा बांधलेला असतो तरी ती रस्सी काचू शकते, म्हणून ते अनवाणी त्याने राहायचं असतं. प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक कारण आहेत आणि ही आम्ही नाही ठरवलेली, 200 वर्षापूर्वीच्या लोकांनी ठरवलेली ही कारणं त्यावेळी शोधून काढलेलं आहे. आज आम्ही त्याला सायंटिफिक कारण देतोय, कारण 21व्या शतकात आपण जगतोय. 21व्या शतकात जगत असताना 1800 शतकातलं 1900 शतकातलं विचार करण्यात काय अर्थ नाही. पण त्यावेळी त्यांनी विचार केला की इन फ्युचर असं घडू शकतं, त्यामुळे त्यांनी त्या सवयी लावलेल्या आहेत. म्हणजे हे एक प्रकार जो बगाड्या होतो अगोदरच्या आपल्या जे म्हणजे आजपासून जो आपलं नवस केलेला असतो की फेडायची एक प्रथा आहे. हां, आता त्यात कसं आहे, ज्याने नवस केलेला असतो तो मरून गेला तरी होत नाही. एखाद्या वेळी त्याच्या नातवावर येतं, काय नाही बाबा माझ्या वडिलांनी आजोबांसाठी नवस केला होता किंवा माझ्या आजोबांनी नवस केला होता. कारण हे 60-70 नवस कार्यातून एक असतं आणि दरवर्षी एकच होणार. जो बगाड्या झालाय तो परत होतो का, तो लावू शकतो का? हो, जो बगाड्या झालाय तो पुन्हा बी नवस करू शकतो आणि पुन्हाही बसू शकतो. असं कधी झालंय का की 2 वेळा झालेले? एकदा बगाड्या झालाय परत त्या पुढल्या वर्षी लगेच तोच बगाडा झालाय? लागोपाठ नाही झालेलं, पण 1-2 वर्षांनी सोडून झालेलं आहे. म्हणजे लागू शकतो, देव कौल देऊ शकतो. हो. मग तेव्हा त्यांनी नवस फेडला का नवस बोलला त्यांनी परत? नाही, नवस हा खाली सोनेश्वरावर बोलला जातो. ज्या दिवशी बगाड असतात, आता पुढच्या वर्षी, या वर्षीचं बगाड आमचं 19 तारखेला आहे. मग 19 तारखेला एखादा व्यक्ती गेला की बाबा माझं हे काम होऊ द्या, महादेवाला बोलणार नाही बगाडापाशी माझं हे काम होऊ द्या, मी नाताचा रथ घेईन. मग त्याचं काम झाल्यानंतर त्याने नवसाला येऊन बसायचं. समजा तुम्ही जर नवस बोलला, तुमच्या हयातीत तो नवस म्हणजे तुम्ही बोलला असं होऊन दे, पण नवस जर नाही झाला मग तुमची पोरं ते नवस फेडणार म्हणजे कसं त्यांची, आता कसं आहे मी म्हणूनच सांगितलं ना, आजकालचं कम्प्युटर युग आहे, मुलं इथं असतातच असं नाही आहे. बरोबर. आणि या खेळामध्ये रस तितकाचा असेल असं बी नाही आहे. बरोबर. मग नवस फेडायचं आहे तर बाबा दुसऱ्या कुठल्या गोष्टीने नवस फेडू शकतो. बाबा माझ्या बगाडाला समजा बावधनच्या रथाला 50,000 रुपये खर्च येतोय, तर बाबा 50,000च्या अगेन्स्ट, नवसाच्या अगेन्स्ट बाबा माझ्याकडनं काय बगाड घेणं शक्य होणार नाही, तर आपले 50,000 म्हणजे जो बगाड्या होईल बगाडाचा खर्च बी करायला लागतो का? 100% बगाड्यानेच खर्च करायचा असतो ना. म्हणजे जेवढा काय खर्च असेल लाकडापासून म्हणा. नाही, लाकूड हे सगळं गावाचं. मग कसला त्याचा खर्च जो वैयक्तिक खर्च असतो ना, पोशाख आहेत, हार आहेत, त्याची स्वतःची हाऊस आहे, शूटिंगवाला सांगतो ह्या किंवा हे गोमूत्र म्हणा किंवा तेल म्हणा, तेल डबे म्हणा, छोट्या बारक्या मोठ्यासाठी खर्च स्वतःचा खर्च. बाकीचा गाडाचा काय रथाचा खर्च असतो ते गाव बघतो. 1 रुपया खर्च नाही बगाड्याला, ते संपूर्ण गाव खर्च करत असतं. आणि जो पांढरा पोशाख आहे जो बगाड्याला, पांढराच पोशाख कशासाठी? त्यालाही सायंटिफिक कारण जुन्या लोकांनी काढलेलं आहे, आम्ही नाही, पण ते आज आम्हाला कळतं. तुम्ही कधीही बघा, आमचं बगाड असतं ते मार्चमध्ये असतं. मार्चमध्ये हीट खूप असते आणि व्हाईट कलर हा रिफ्लेक्ट करतो. ब्लॅक कलर किंवा दुसरा कुठलाही कलर आतमध्ये शरीराला इजा पोचते, म्हणून तो पांढरा पोशाख पूर्वीच्या लोकांनी केलेला आहे आणि ते सायंटिफिक कारण आज लागू होतंय. प्रत्येक गोष्टीला ह्या कुठली ना कुठली तरी जुन्या लोकांनी जे घडवून ठेवलेले ते सायंटिफिक कारण आहेत. जे आपण जेव्हा जो बगाड्या आपण बाहुलीला लटकवतो, ते बाहुलीचे जे आकार आहे ते 8 आकारसारखं काहीतरी आहे. ते 8 आकारासारखं कशासाठी काढला? ते 2 कळक असतात पुढं, 2 ते 2 कळक तर बसले पाहिजे. पहिले 2 असतात, परत पाठीमागे त्याला मुळी म्हणतो आम्ही, मुळी म्हणतो, परत 2 कळक असतात आणि खांबाच्या मागं परत 1 कळक असतो. असे टोटल 5 कळक लावतात. पण ते 2 कळक बसवतात आणि त्याच्या पाठीमागे 2 फूट जागा सोडून लगेच दुसरी 2 लावतात. बगाड्या जेव्हा बघितला तेव्हा त्याची मान त्या बाहुलीच्या शीकमध्ये असते, म्हणजे तो थोडक्यात जरी मोठा असला तरी असं वाकलेला असतो. त्याचं कारण आहे, कारण
जेवढा लूज तुम्ही बगाड्या बांधाल तेवढे त्याला झोले जास्त बसतात. जेवढा टाईट असा टाईट ज्यावेळी बांधला जातो त्यावेळी आणि रस्सी जी असते ती झोले बसून लांबू शकते. तो बगाड्या जर तुम्ही तिथं बघितला असा तो गावात येईपर्यंत जवळजवळ सरळ असतो, बरोबर. कारण ती रस्सी लांबत असते. बरं एकदा झोपला की परत त्याला सोडा खाली घ्या ही प्रथा नाही आहे, सोडतच नाही. जेव्हा मग दिवसभर जेव्हा तो बगाड्या होतो त्याचा उपासच असतो, मग त्या उपासात त्यांनी काय खायचं, लिंबाचा पाला का काय? मुळात एकतर पाणी प्यायचं नसतं, बरं. त्यालाही कारण आहेत. आदल्या दिवशी दुपारी पुरणपोळी खाल्ल्यानंतर त्याला संध्याकाळी जेवण नसतं, त्यालाही कारण आहेत. हे सगळ्या गोष्टीला कारणं आहेत. का खायचं नसतं त्यांनी त्या दिवशी? तुम्हीच विचार करा, वॉशरूमला जायचं झालं, कुठं जाणार एवढ्या मोठ्या यात्रेत, बरोबर. म्हणून पाणी पित नाही. मग त्याला ज्यावेळी पाणी तहान लागते तर लिंबाचा पाला हातात जे असतो, तुम्ही कधीही बघा, लिंब किंवा चिंच आपण खाल्ली की तोंडाला आपोआप पाणी सुटतं, लाळ सुटते. म्हणून एक पान काढतो आणि ते तोंडात टाकतो, जेणेकरून कडवटपणामुळं त्याचा जो घसा कोरडा पडलेला असतो त्या घशामध्ये परत पोलचालपणा येतो. ठीक आहे, चालेल. ओके, नमस्कार. माहिती दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. तर असंच आपल्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. अजून नवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा. धन्यवाद.